नमस्कार मित्रांनो, मिटेड टायटन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। सरकारच्या नवीन नियमावलीनुसार 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत असलेल्या सर्व वाहनधारकांना HSRP नंबर प्लेट बसवणं बंधनकारक केलेलं आहे। हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट ही नेमकी काय आहे, तर ती कशी मिळवता येते, त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी किती शुल्क आकारला जातो, कोणत्या वाहनांना किती शुल्क घेतला जातो याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून येणारा प्रत्येक नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील। तर चला विलंब न करता आपण जे काय HSRP नंबर प्लेटसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन सादर करायचं आहे आणि स्लॉट बुकिंग करायचं आहे ते कशा पद्धतीने करता येतं याची माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात। आता पहिली गोष्ट, ज्यावेळेस आपल्याला HSRP नंबर प्लेटसाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे त्यावेळेस आपल्याकडे कोणकोणती कागदपत्र असणं आवश्यक आहे किंवा कोणती माहिती आपल्याला HSRP साठी आवश्यक लागते हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्यामध्ये तुमच्या वाहनाचा नंबर, रजिस्ट्रेशन नंबर जो असेल तो नंबर असणं आवश्यक आहे। त्यासोबतच वाहनाचा इंजन नंबर सुद्धा आपल्यापाशी असणं आवश्यक आहे। चेसिस नंबर सुद्धा वाहनाचा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। वाहन मालकाचा मोबाईल नंबर आणि वाहन मालकाचे नाव इत्यादी गोष्टी आपल्याला या ऑनलाईन फॉर्मच्या दरम्यान लागणार आहेत। या सोबत ठेवूनच आपण हा अर्ज भरू शकता। आता हा अर्ज कसा भरायचा याची माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करूयात। सर्वप्रथम आपण या ठिकाणी गुगल क्रोमवर आल्यानंतर RTO महाराष्ट्र असं जर सर्च केलं तर आपल्यासमोर एक लिंक ओपन होईल, जी असेल transport.maharashtra.gov.in या लिंकवरती क्लिक करा। या लिंकवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी HSRP न्यू असा एक पर्याय दिसेल, त्या पर्यायावरती क्लिक करा। या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर HSRP ऑनलाईन बुकिंग या पर्यायावर क्लिक करा, कारण आपल्याला HSRP नवीन नंबर प्लेट मागवायची आहे, त्यासाठी ऑनलाईन बुकिंग करायची आहे। ती बुकिंगची प्रोसेस आपण पाहणार आहोत। या पर्यायावर क्लिक करायचं। यावर केल्यानंतर तुमची गाडी ज्या जिल्ह्याअंतर्गत म्हणजे ज्या RTO ऑफिस अंतर्गत रजिस्टर आहे तर RTO ऑफिस निवडणे या ठिकाणी आपल्याला आवश्यक राहील। आता यामध्ये तुम्ही ज्या RTO ऑफिस अंतर्गत तुमची गाडी असेल ती निवडणं गरजेचं आहे। आता यामध्ये तुम्ही वेगवेगळ्याच 1 पासून ते काय 56 पर्यंत जेवढ्या काय आहेत तेवढे सर्व परिवहन विभागाची या ठिकाणी नावं दाखवलेली। तुमची गाडी ज्या विभागात येत असेल तो विभाग तुम्ही निवडणं आवश्यक आहे। तो निवडल्यानंतर सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं। आपल्यासमोर अशा प्रकारचा एक नवीन इंटरफेस ओपन होईल। आता बऱ्याच जणांना असा एक प्रॉब्लेम येणार आहे की तुमचा या जिल्ह्यासाठी एक वेगळा इंटरफेस येईल, काही जिल्ह्यासाठी वेगळा इंटरफेस येईल, ज्यामध्ये तुम्ही या ठिकाणी आपण पाहू शकताय। जर आपण पाहिलंच काही जिल्ह्यासाठी अशा प्रकारचा देखील इंटरफेस येऊ शकतो, त्यामुळे एवढं काही चिंता करण्याची आवश्यकता नाही। जर अशा प्रकारचा इंटरफेस आला तरी आपल्याला आपला HSRP यावरती क्लिक करून पुढील माहिती जशी तशी सेम भरायची, तीच माहिती मागितली जाणार या स्टेपनी आणि त्या स्टेपनी देखील। आणि आपण या ठिकाणी जरी असाल तर या ठिकाणी देखील आपल्याला ऑर्डर नाव या पर्यायावरती क्लिक करायचं आणि पुढील माहिती घ्यायला सुरू करायची। जी आपल्याला माहिती भरायची ती आपण या ठिकाणी भरण्यासाठी प्रयत्न करतो। आता ऑर्डर नाव या पर्यायावरती क्लिक करायचं। या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आता आपण मागितलेली जी काय माहिती आहे, आता या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की रिफ्रेश करू नका किंवा F5 दाबू नका, या सर्व सूचना याला क्लोज करा। क्लोज केल्यानंतर महाराष्ट्र, त्यानंतर बसवण्याचे स्थान तुम्ही तुमचं होम डिलिव्हरी करणार किंवा डीलर परमिट घेणार तर डीलर परमिट यावरती क्लिक करायचं। तुम्हाला जे अवेलेबल तुमच्या भागात जर होम डिलिव्हरी उपलब्ध असेल, होम फिटमेंट, तर तुम्ही घेऊ शकता, नसेल तर तुम्हाला डीलर म्हणजे ज्या ठिकाणी स्थान दिलेलं आहे त्या स्थानावर जाऊन तुम्हाला नंबर प्लेट बसून घेणं आवश्यक आहे। या ठिकाणी पहिली गोष्ट तुम्हाला तुमचा पिनकोड टाकणं आवश्यक आहे। पिनकोड टाकल्यानंतर तुमच्या वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी एंटर करावा लागेल। वाहनाचा नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला चेसिस नंबर टाकायचा आहे। चेसिस नंबर टाकताना पूर्ण टाकला तरी काही आवश्यकता नाही, किंवा तुम्ही शेवटचे 5 डिजिट जरी टाकले तरी सुद्धा या ठिकाणी चालतात। पूर्ण टाका किंवा शेवटचे लास्टचे 5 डिजिट जरी असतील तरी सुद्धा या ठिकाणी चालतं। त्यानंतर इंजिन क्रमांकाचं देखील तसंच आहे, इंजिन क्रमांक शेवटचे 5 डिजिट टाका किंवा जसा आहे तसा तुमच्या RC बुकवर तसा पूर्ण जरी टाकला तरी काही अडचण नाही, तुम्हाला लास्टचे 5 डिजिट सुद्धा टाकू शकताय। टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कस्टमरचा मोबाईल नंबर द्यायचा आहे। बऱ्याच जणांकडून चुका काय झाल्यात की तुम्ही फॉर्म भरताना किंवा हे करताना मोबाईल नंबर दुसरा देता, जो ग्राहक आहे ज्याच्या नावावर गाडी आहे त्याचा मोबाईल नंबर या ठिकाणी देणं आवश्यक आहे। याच मोबाईल क्रमांकावर आपल्याला नंतर OTP देखील येतो, त्यामुळे मोबाईल नंबर व्यवस्थित असावा। सर्व माहिती भरल्यानंतर या ठिकाणी व्हेरीफाय विथ वाहन या पर्यायावरती क्लिक करायचं। तुमच्या वाहनाची डिटेल ऑटोमॅटिक ऑनलाईन पद्धतीने तपासली जाते आणि ऑनलाईन तपासल्यानंतर तुमचं जवळचं ठिकाण या ठिकाणी निवडण्याचं तुम्हाला म्हणजे कोणत्या ठिकाणी तुम्हाला हे करायचंय, बसवायचंय, त्याचे पर्याय दिलेले तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकताय। आता बीड, त्यानंतर एका तुमचे सेंटर असतील जवळचे
केंद्र असतील HSRP नंबर प्लेट बसवून देणारे जे सेंटर निवडलेले आहेत ते दाखवले जाते। त्यापैकी तुम्हाला हवे असणारं कोणतं एक सेंटर निवडू शकता। त्या सेंटरवर तुम्हाला त्या तुम्ही निवडलेल्या स्लॉटला तुमचं वाहन तिथं घेऊन जाऊन तुमची नंबर प्लेट बसवून घेणं बंधनकारक राहणार आहे। त्यामुळे तुम्हाला जे सोयीचं स्थान पडतं किंवा जे तुम्हाला जवळचं केंद्र आहे ते केंद्र निवडून घ्या। केंद्र निवडल्यानंतर पसंतीची तारीख म्हणजे आता तुम्ही कोणत्या तारखेला जाणार आहात किंवा कोणत्या तारखेला तुम्हाला बसवायचं आहे। आता या ठिकाणी काय झालं, बऱ्याच तारखे स्लॉटच शिल्लक नाही आहेत। आता मार्चमध्ये एप्रिलमध्ये सुद्धा नाहीत आणि मे मध्ये काही ठिकाणी स्लॉट शिल्लक आहेत। जे स्लॉट शिल्लक असतील, ज्या तारखेला तुम्हाला तारीख शिल्लक असेल ती तारीख घ्या आणि त्यानंतर स्लॉट जो आहे, स्लॉट जर उपलब्ध असेल तो स्लॉट तुम्हाला निवडावा लागेल की किती वेळ दिलेली, 2:30 ते 3, 10:30 ते 11:30, 11:30 ते 12:30 जी वेळ तुम्हाला दिलेली ती वेळ तुम्हाला त्या ठिकाणी निवडावी लागेल। वेळ निवडायची, तारीख निवडायची आणि त्यानंतर नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करायचं। नेक्स्ट केल्यानंतर तुमच्या वाहनाची जी काय माहिती आहे ती या ठिकाणी सर्व दाखवली जाते, ज्यामध्ये वाहनाचा प्रकार तुमचं स्कूटर आहे, मोटरसायकल आहे, 2 व्हीलर मोटरसायकल आहे, इलेक्ट्रिक मोटरसायकल आहे, काय जे पर्याय असेल ते या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचं आहे। जर स्कूटर असेल तर स्कूटर निवडून घ्या, नसेल तर या ठिकाणी मोटरसायकल हा पर्याय निवडून घ्या। त्यानंतर वाहन वर्गमध्ये नॉन ट्रान्सपोर्टमध्ये येतं, त्यानंतर पेट्रोल, इंजिनचा प्रकार जर तुम्हाला माहिती असेल तर निवडा किंवा नॉट अवेलेबल करून सुद्धा पुढे जाऊ शकता। त्यानंतर तुमचं जे काय मालक आहे, वाहन मालक, त्या वाहन मालकाचं नाव या ठिकाणी टाकणं आवश्यक आहे। नाव टाका, नाव टाकल्यानंतर GST बिल रिक्वायर्ड असेल तर या ठिकाणी क्लिक करा, नसेल तर सोडून द्या। त्यानंतर राज्य निवडा, बिलिंग स्टेट जे आहे, आता आपण महाराष्ट्र अंतर्गत येतो त्यामुळे महाराष्ट्रच आपल्याला निवडणं त्या ठिकाणी बंधनकारक राहील। त्यानंतर नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करा। नेक्स्ट केल्यानंतर ॲड्रेस लाईनमध्ये तुम्ही तुमचा पत्ता देऊ शकताय, पत्ता द्या आणि नेक्स्ट करा। आता यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर दिला होता त्या मोबाईल क्रमांकावर एक OTP पाठवला जातो, तो OTP टाकणं या ठिकाणी आपल्याला बंधनकारक असेल। क्लिक हेअर टू रिक्वेस्ट OTP या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जातो, तो OTP या ठिकाणी आपल्याला टाकणं आवश्यक आहे। तो OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। आपल्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTP या ठिकाणी आपल्याला एंटर करून घ्यायचा आहे। OTP टाकल्यानंतर खाली जो काय कॅप्चा कोड दिलेला आहे आपल्याला, तो कॅप्चा कोड या ठिकाणी जे काय तुम्हाला चिन्ह काय सूचना दिली असेल त्या सूचनेनुसार या ठिकाणी टाकायचा। आता या ठिकाणी 20+7 दिलं म्हणजे 27 टाकून व्हेरीफाय OTP या पर्यायावरती क्लिक करायचे। आपला OTP व्हेरीफाय झाल्यानंतर झाल्यानंतर आपल्या समोर जी काय पेमेंट आहे ते पेमेंट रिसिप्ट या ठिकाणी प्रोसेस सुरू होते। त्यामुळे आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी जी काय सूचना दिलेली ती मान्य करायची। मान्य करून त्यानंतर पे 531 रुपये। आता प्रत्येक गाडीसाठी किती अमाऊंट आहे ते वेगवेगळे आहे, त्यामुळं या ठिकाणी जी तुमची 2 व्हीलर असेल त्याच्यासाठी वेगळं, 3 व्हीलरसाठी वेगळं, 4 व्हीलरसाठी वेगवेगळे चलन आहेत। त्यामुळे तुमच्या 2 व्हीलरसाठी 531 रुपये एवढं चलन आहे, ते चलन या ठिकाणी पे करायचं। या ठिकाणी तुम्ही पे या पर्यायावरती क्लिक करायचं। पे या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर बिल्डेक्सवर तुम्ही जाल, तुम्ही या ठिकाणी UPI, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड कोणत्याही माध्यमातून पेमेंट करू शकता। सगळ्यात सोपी पद्धत आपल्याला QR स्कॅन करायचा, या ठिकाणी QR वर करायचं आणि भीम UPI करून मेक पेमेंटवर क्लिक करायचं। त्यानंतर आपल्यासमोर QR कोड ओपन होतो, तो QR कोड आपल्या फोनपे, गुगल पेच्या माध्यमातून स्कॅन करायचा आणि पेमेंट प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची। पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर किंवा पेमेंट पूर्ण केल्यानंतर तुमच्या समोर ऑटोमॅटिक रिडायरेक्ट होईल आणि तुम्ही जी भरलेली माहिती आहे ती माहिती आणि त्याची जे काय प्रिंट आहे ती प्रिंट आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करतात, ज्यामध्ये इनवॉइस नंबर आणि ट्रान्झॅक्शन नंबर दोन्ही देखील उपलब्ध असतील। त्यामुळे ही जी प्रिंट आहे ती प्रिंट आपण या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकता। या प्रिंटच्या माध्यमातून आपल्याला बाकीचे जे काही स्टेटस आहे किंवा जी काही इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला समजत राहणार आहे। त्यामुळे ही रिसिप्ट आपल्याला किंवा ही प्रिंट आपल्यापाशी असणं आवश्यक आहे। ही सेव्ह किंवा याची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवू शकता तुम्ही। या अशा पद्धतीने तुम्ही नोंदणी करू शकता। आता नोंदणीमध्ये बऱ्याच जणांना असा प्रॉब्लेम आहे की सर आता 1 एप्रिलपासूनच त्याला दंड लागू केला जाणार आहे, मग आता तारीखच मिळत नाही तर काय करणार। तर तुम्ही या पावतीच्या किंवा या इनवॉइस नंबर जी काय तुमची पावती आहे त्या पावतीच्या आधारे देखील तुम्ही त्या ठिकाणी सूट मिळू शकता किंवा तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा की अप्लाय केलेला आहे परंतु आणखी अपॉइंटमेंट डेट माझ्या आलेली नाही, त्यामुळे माझ्यापाशी नंबर प्लेट नाही, या पद्धतीने देखील आपण त्या ठिकाणी माहिती घेऊ शकताय। तर चला, दिलेली माहिती जर महत्त्वाची वाटली असेल, आवडली असेल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारं प्रत्येक नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील। चला, धन्यवाद। आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत।